नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आय होप सगळे छान असाल. तर आज मस्त असा गरमागरम इडलीचा बेत केला आहे मी. थंडीचे दिवस आहेत, खूपच थंडी आहे कडाक्याची, त्यात गरमागरम अशी इडली मस्त अशी आणि गरमागरम सांबार जर मिळालं तर आहा काय सांगायचं. तर चला पटकन रेसिपीला सुरू करूया. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा आणि ऑल करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला येत जातील. तर इडली बनवण्यासाठी साहित्य घेतले. हे इथं 2 कप तांदूळ घेतलेत. आपले जे रेशनचे तांदूळ येतात ना, ते तांदूळ घेतले आहेत. तुम्ही मेजरमेंट तुमच्या कुठल्याही एका वस्तूने करा, म्हणजे मेजरमेंट बरोबर येईल. तर मी इथे एका मगच्या साह्याने करत आहे. 2 कप किंवा 2 मग मी तांदूळ घेतले. माझी क्वांटिटी थोडी जास्त आहे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मेजरमेंट करून घ्या. तर हे इथं तांदूळ घेतले, तुम्ही बघू शकता. जाडे असलेले रेशनचे तांदूळ आहेत आणि याचा भात मऊ पण होतो आणि मऊ होतो किंवा चिकट पण होतो आणि मोकळा पण होतो, आपल्या करण्यानुसार असतो. तर तांदूळ घेतलेत 2 मग आणि 1 मग घेतले आपली जी उडदाची डाळ असते ती डाळ. 1 मग घेतला आहे मी. ही बघा, 2 कपाला 1 मग असं मेजरमेंट आहे. आणि 1 मग घेतलं आहे मुरमुरा. आपला जो मुरमुरा असतो चिवडा बनवण्याचा किंवा सुशीला बनवण्याचा, तो घेतला आहे मी 1 कप. आणि हे इथं 2 चमचे हे घेतले, आपला मेथीदाणा घेतला आहे 2 चमचे. इथे ग्लासमध्ये थोडासा जास्त वाटत असेल, पण 2च कप घेतला आहे मी मेथीदाणा. याने मस्त असा रंग येतो आणि मेथीच्या गरमीमुळे छान पीठ फुलायला मदत होते. थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे पीठ फुगायला अवघड जातं. त्यामुळे काय ट्रिक वापरायची थंडीच्या दिवसामध्ये इडली बनवण्याची ती पण तुम्हाला सांगणार आहे. तर त्यानुसारच तुम्ही इडली बनवा किंवा अशा पद्धतीने तुम्ही इडली बनवू शकता. तर हे सगळे साहित्य मी व्यवस्थित धुवून घेत आहे. 2-3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. सगळे जिन्नस एकत्रच करून घेतलं आहे मी आणि एकत्र करूनच धुवून घेत आहे. हा घेतला आहे साबुदाणा एक पाऊण मग घेतला आहे मी, तो पण स्वच्छ धुवून घेतला आहे. हा बघा, साबुदाण्यामुळे मस्त असा कलर येतो छान इडलीला आणि छान टेक्स्चर पण येतं. त्यामुळे साबुदाणा पण अवश्य घ्या तुम्ही इडलीमध्ये. तर छान धुवून घेतलं आणि आता याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. हे बघा, हे मी भिजण्यासाठी 5 तास ठेवून देणार आहे. असंच झाकण ठेवून एक 5 तास याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि 5 तास झाले आहेत. 5 तास ठेवा किंवा 6-7 तास पण तुम्ही ठेवू शकता. आणि आता छान भिजली गेली आहे डाळ आणि तांदूळ किंवा मुरमुरे, त्यामधील साबुदाणा हा मस्त भिजला गेला आहे. तुम्ही बघू शकता सगळे जिन्नस मस्त असे भिजून झाले आहेत. तुम्हाला दाबून पण दाखवते मी. हे बघा, मस्त असे भिजवून घ्यायचे छान. आणि आता याला एका बाउलमध्ये मी काढून घेते आहे, कारण मला जे मिक्सर केलेलं पीठ असतं ते या भांड्यामध्येच टाकायचं आहे. तर इकडे मिक्सरचा जार घेतला आहे. त्यामध्ये आता थोडं हे जे आपले सगळे जिन्नस आहेत धुवून घेतलेले ते टाकून घेऊया इडलीचे. हे बघा, अर्ध्यापेक्षा थोडंसं खाली असं टाकून घ्यायचं साहित्य. जास्त पण भरायचं नाही भांड्यामध्ये, नाही तर ते फिरणार नाही व्यवस्थित आणि बारीक पण होणार नाही व्यवस्थित इडलीचं पीठ. तर हे मी जारमध्ये मस्त असं वाटून घेत आहे. तुम्ही बघू शकता. थोडं पाणी करून टाकत जा, जेणेकरून लवकरात लवकर ते पीठ चांगलं वाटून निघेल किंवा भरडून निघेल मध्ये. हे बघा, परत याला थोडंसं पाणी टाकते मी आणि मग परत एकदा वाटून घेणार आहे. अशा खूप थंडीमध्ये खूप टेन्शन येतं की पीठ फुगत नाही, काय करायचं काय नाही. पीठ फुगत नसल्यामुळे मग इडली पण नीट होत नाही, चिकटपणा येतो इडलीला किंवा बसली जाते इडली. म्हणून त्यासाठी काय युक्ती वापरायची ती मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, इथं मस्त असं पीठ वाटून घेतलं आहे मी, तुम्ही बघू शकता मस्त. हे बघा, याचा टेक्स्चर असं थोडंसं रवाळ ठेवायचं. आपला जो मोठा रवा असतो ना त्या टाईपचं टेक्स्चर ठेवायचं याचं.
हे बघा, जेणेकरून मस्त अशी इडली जाळीदार होईल. रव्याची इडली जशी जाळीदार होते तशीच ही पण इडली होते. म्हणून याचा पण टेक्स्चर रवाळ ठेवायचं, जास्त बारीक करायचं नाही, पिठासारखं बारीक करायचं नाही. जास्त बारीक केला तर चिकटपणा येतो इडलीमध्ये आणि ती बसली जाते इडली, छान फुगणार नाही. तर इथे मी सगळं पीठ असं मिक्सर करून घेतलं आहे. हे बघा, इडलीचं पीठ आता आपलं वाटून झालेलं आहे. तर जे मी भांडं घेतलं होतं त्याच भांड्याला थोडंसं पाणी टाकून स्वच्छ करून घेतले, पाणी टाकून घेतलं आहे ते राहिलेलं यामध्येच. आणि आता याला हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. कुठल्याही पळीने वगैरे मिक्स करत नाही बसायचं, हातानेच एकजीव करायचं सगळं पीठ. म्हणजे काय होईल, हाताची गरमी या पिठामध्ये उतरेल आणि थोडीशी मदत होईल पीठ फुगायला. अशा पद्धतीने छान मिक्स पण होऊन जाईल हे पीठ, सगळे जिन्नस एकात एक मस्त मिक्स होऊन जातील. तर अशा पद्धतीने हाताने मिक्स करून घेतलं आहे मी. हे बघा, मस्त असं मिक्स करून झालं. आता यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे, हे इथं तुम्हाला दाखवलं आहे मीठ टाकायचं की नाही. अजिबात मीठ टाकायचं नाही. जेव्हा पीठ फुगून झालं आणि जेव्हा आपल्याला इडली करायची असते त्याच वेळेला मीठ टाकायचं असतं, आधी नाही टाकायचं. आता हे मी झापून ठेवलं थोडा वेळ, पण तुम्हाला थंडीच्या दिवसामध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर अशा पद्धतीने एक कॉटनचा कपडा घ्यायचा किंवा एक नॅपकिन घ्यायची, शक्यतो नॅपकिन घ्यायची आणि झाकणाच्या खाली नॅपकिन ठेवून मस्त वरून झाकण ठेवून द्यायचं. आणि चारही बाजूने अशा एका टॉवेलने त्याला व्यवस्थित गुंडाळून ठेवून द्यायचं. जशी आपणाला थंडी वाजते ना त्याचप्रमाणे त्याला पण थंडी वाजते, म्हणून मस्त असं त्याला पांघरून घालायचं आणि ठेवून द्यायचं. किंवा दुसरं ऑप्शन असं आहे की एक कुकर घ्यायचा, कुकर छान गरम करून घ्यायचा गॅसवर. गरम करून झाला की त्यामध्ये ते जे भांडं आहे आपलं इडलीचं ते ठेवून द्यायचं त्यामध्ये भांडं. अशा पद्धतीने हे तुम्हाला मी दाखवण्यासाठी एक ठेवलं आहे, ते असं ठेवून द्यायचं आणि त्यावर झाकण लावून ठेवायचं. रात्रभर ते ठेवून द्यायचं, असंच गरम असलेल्या कुकरमध्येच ठेवून द्यायचं, म्हणजे मस्त असं फुगलं जाईल पीठ. किंवा तिसरं ऑप्शन असं आहे, तुमच्याकडे जर OTG असेल किंवा ओव्हन असेल तर एक 10 मिनिट त्याला प्रीहीट करून घ्यायचं ओव्हनला. हे बघा, अशा पद्धतीने छान 10 मिनिट प्रीहीट करून घेतलं आहे मी. टेम्परेचर त्याचं 150 ठेवलं आहे. तर अशा पद्धतीने त्याला छान प्रीहीट करून घ्यायचं. आपलं ओव्हन छान प्रीहीट झालं की मग ते जे आपलं पीठ आहे इडलीचं, ते इडलीचं पीठ त्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. हे बघा, ओव्हन प्रीहीट झालं आहे आपलं मस्तपैकी. आता छान गरम झाले, त्यामध्ये जे आपलं इडलीचं भांडं आहे ते छानपैकी ठेवून देऊया. मस्त गरम झाले. अशा पद्धतीने मस्त इडलीचं पीठ छान फुगलं जाईल. हे बघा, आणि तुम्ही बघू शकता मी ते भिजलेले पीठ बाहेर काढलं आहे. काढतानाचा व्हिडिओ घेता आला नाही, सॉरी त्यासाठी. आणि मस्त पीठ फुगलं होतं, हे तुम्हाला वरपर्यंत आलेलं दिसतच असेल. छान मी त्याला फेटून घेतले परत एकदा. आणि आता चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं पिठाला. आणि नंतर पाणी टाकत बसायचं नाही, किंवा कारण आधीच आपण पाणी टाकलेलं असतं आणि इडलीचं पीठ हे दाटसरच असतं, जास्त पातळ नसतं, म्हणून पाणी नंतर टाकत बसायचं नाही. आणि आता हे तयार झाले आपलं पीठ. तर इकडे मी सांबरसाठी कुकर घेतला आहे छोटं, आणि त्यामध्ये डाळ टाकते. ही घेतली तुरीची डाळ 1 वाटी आणि थोडीशी घेतली आहे मुगाची डाळ, जेणेकरून छान आपल्या सांबरची कन्सिस्टन्सी छान होईल. मुगाच्या डाळीमुळे एकजीवपणा येईल छान असा. तर डाळ अशी स्वच्छ धुवून घेतली आहे, दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. आणि आता ती डाळ आपल्याला शिजवायला ठेवून द्यायची आहे. हे बघा, तुम्हाला बोट पण बुडवून दाखवत आहे मी. त्यामध्ये छान असं पाणी टाकून 2 कांडी बुडतील इतकं पाणी टाकून त्याला शिजायला ठेवायचं. त्याआधी थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या डाळीला मस्त असा कलर येईल. आता झाकण लावून घेतलं आणि ही डाळ शिजायला
ठेवून देऊया कुकरमध्ये. तर इकडे इडली पात्र रेडी करून घेऊया आपण. इडली पात्रामध्ये खाली पाणी टाकलं आहे. 1 ग्लास इतकं पाणी टाकायचं अंदाजे. त्यामध्ये जास्त पण टाकायचं नाही, कारण खालचा जो इडलीचं पात्र असतं किंवा खालचं जो प्लेट असतं इडलीचं ते बुडू नये, त्यामध्ये ही काळजी घ्यायची. त्याच्या खालीच ठेवायचं, 1 कांडी इतकं खाली ठेवा. तर इथे मी सगळी प्लेट ग्रीस करून घेत आहे तेलाने. तुम्ही बघू शकता, छान असं तेल लावून घ्यायचं सगळ्या प्लेटांना. असं छान तेल लावून झालं तोपर्यंत इकडं पाणी उकळण्यासाठी ठेवून दिले. केव्हाही इडली ठेवताना आधी पाणी गरम करून घ्यायचं. त्यामधलं भांड्यामध्ये पाणी छान उकळी येईपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं, जेणेकरून वाफ निर्माण होते त्या भांड्यामध्ये आणि इडलीची प्रोसेस तयार होते, लगेचच चालू होते प्रोसेस. आणि हे जे मी प्लेट ठेवते ते जे बाजूचे जे छिद्र असतात त्या छिद्रावर येईल इडली अशी प्लेट ठेवून द्यायचे. एकावर एक इडली येईल असं प्लेट नाही ठेवायचं, बरोबर त्या छिद्रावर येईल असं इडलीचं प्लेट ठेवून द्यायचं, म्हणून जेणेकरून आपली इडली मस्त अशी फुगली जाईल आणि त्याला पाण्याची वाफ पण मिळेल. तर इथे 10 मिनिट आपण शिजायला ठेवून देऊया मीडियम गॅसवर. इडली आपली शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे चटणी बनवून घेऊया छान अशी. इकडं तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर तुम्ही ओलं खोबरंच वापरा. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी आपलं जे सुकं खोबरं असतं त्याला 5 ते 10 मिनिट छान गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं आहे, जेणेकरून ते छान मऊ होईल. आणि इथे मिरची घेतली आहे, 2 ते 3 मिरच्या घेतल्यात कट करून. जिरं घेतलं आहे, मस्त होते एकदम हॉटेल स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल होते ही चटणी पण. मीठ घेतले चवीपुरतं आणि साखर पण घेतली आहे आमच्या चवीपुरती. तुम्हाला जशी चव आवडते तशा पद्धतीने तुम्ही साखरेचं कमी जास्त प्रमाण करू शकता. तर मस्त असं खोबऱ्यावरचं साल्टं काढून घेतलं आणि छान ते किसून घेतले. तुम्ही बघू शकता खोबरं भिजल्यामुळे ते छान ओल्या खोबऱ्यासारखंच दिसत आहे. तर हे पण मी मस्त तयार करून घेतला आहे. आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सर करून घेऊया मसाला. त्यानंतर जे दही असतं दही टाकून घ्यायचं आपण. थोडासा मसाला वाटून झाला की नंतर दही टाकून घ्यायचं. हे बघा इथे असं मी एक बॅच काढून घेतली आहे आणि दुसऱ्या बॅचमध्ये घालत आहे थोडीशी आपला जो फुटाणा असतो तो आणि थोडंसं शेंगदाणा कूट टाकले आणि त्यामध्ये पण दही टाकून छान वाटून घेतले. आता हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. फुटाणा आणि शेंगदाण्याच्या कुटामुळे छान चटणी आपली छान होते, एकदम छान कन्सिस्टन्सी येते त्या चटणीला पण. टेक्स्चर पण एकदम क्रीमी असं होतं. चला तर आता याला वरून चटणी तयार झाली. आता त्याला पटकन तडका देऊया. मस्त गरम तेल केलं, जिरं मोहरी टाकलं, छान कोथिंबीर टाकून तडका दिला मस्त. आहा, छान तडका बसला आहे चटणीला पण. तर आपली चटणी पूर्णपणे रेडी झाली आहे. तर आता ही आपण बाजूला ठेवून देऊया. आपली चटणी मस्त अशी रेडी झाली आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते ना, एकदम रेस्टॉरंट स्टाईल झाली आहे आपली चटणी. तर इकडे इडली पण रेडी झाली आहे. आहा, काय वाफ निघाली गरम गरम. तर एक 5 मिनिट मी इडली रेडी झाल्यानंतर ठेवून दिली होती बाजूला. आणि आता ही बघा नाईफ बुडवून बघितली आहे, क्लिअर निघाली आहे, एकदम क्लीन निघाली आहे ती पण. तर थोडंसं प्लेट काढून ठेवायची आणि थोडीशी ती प्लेट थंड होऊ द्यायची. लगेचच गरमागरम ती काढत नाही बसायची, कारण गरमागरम काढाल तर इडली आपली तुटली जाईल, म्हणून थंड झाल्यानंतरच काढायची, जेणेकरून मस्त अशी इडली बाहेर निघेल छान अशी. जास्त मेहनत करावी लागणार नाही इडली काढण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी इडली ही निघाली आहे. आणि मस्त अशी जाळी, तुम्ही जाळी बघू शकता. आहा, काय मस्त जाळी झाली आहे. ही बघा खूपच गरम आहे. मी तोडून पण दाखवते तुम्हाला. हे बघा मस्त मऊसूत अशी इडली झाली आहे आपली मस्त. अशा थंडीच्या दिवसामध्ये अशी गरमागरम जर इडली मिळाली तर खूप छान जाईल ना आपला दिवस. तर मस्त अशी गरमागरम इडली तयार झाली. तर मी अशाच पद्धतीने सगळी इडली काढून घेणार आहे. आणि इडली काढून झाली की इकडं आपण पटकन सांबारची तयारी करून घेतली आहे. हा इथे कांदा घेतला आहे लांब लांब कट करून, भोपळा घेतला आहे आपला, दुधी भोपळा घेतला आहे कट करून, गाजर घेतलं आहे, कोबी फ्लावर घेतलं आहे कट करून, आणि इथे लसूण घेतलं आहे, अद्रक लसूण पेस्ट घेतलं आहे, आणि चिंच घेतली आहे भिजवलेली,
आणि ही इथं आपली डाळ पण शिजून रेडी झाली आहे. त्याला मी मीठ टाकून परत एकदा पाणी टाकून गरम फेटून घेतले छान. आणि हा घेतला आहे सांबार मसाला. तर चला पटकन सांबार करून घेऊया. हे बघा इथं तेल गरम झालं मस्त. एका पातेल्यामध्ये तेल टाकले, गरम झालं की जिरे मोहरी टाकायची. छान जिरे मोहरी मस्त अशी तडतडली की मग त्यामध्ये आपण जो कांदा कट करून घेतला होता, मोठा मोठा लांब लांब असा कांदा कट करून घेतला होता, तो टाकून द्यायचा त्यामध्ये मस्त असा. आणि छान त्याला भाजून घ्यायचं. कांदा जास्ती ओव्हर कुक नाही करायचा, कारण आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा बघतो की त्यामधल्या सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित दिसतात, छान दिसून येतात सांबारमधल्या भाज्या. म्हणून आपणाला सांबार पण तसंच बनवायचं आहे. तर छान कांदा थोडासा भाजला की पटकन त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायचं आणि ते पण छान असं भाजून घ्यायचं. अद्रक लसूण पेस्ट पण एकदम कलर चेंज होईपर्यंत कांदा नाही भाजायचा आहे आपणाला. एकदम नॉर्मल असा मऊ पडेल असा कांदा भाजून घ्यायचा. त्यानंतर गाजर टाकला आहे मी आणि जो आपला दुधी भोपळा होता कट केलेला तो पण टाकून घेतला मस्त असं. आणि जो कोबी फ्लावर घेतलं होतं ते पण टाकून घेतलं आहे. आता हे सगळ्या भाज्या छान अशा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला. या स्टेजलाच भाज्या आपल्याला मऊ करून घ्यावे लागतील. तर मस्त अशा भाज्या टाकून घेतलेत. भाज्या थोड्याशा मऊ झाल्या की त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा. हा बघा टोमॅटो पण मोठा मोठाच कट केला आहे मी. सगळ्या भाज्याच मोठ्या मोठ्या कट केले. तुम्हाला हव्या तशा कट करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर टोमॅटो पण टाकून घेतला मस्त असा. आता छान अशा भाज्या मऊ पडल्या आहेत, तुम्ही बघू शकता. टोमॅटो पण थोडासा मऊ झाला आहे. आता यामध्ये आपले सुके मसाले टाकून घेऊया. थोडीशी हळद टाकली, लाल तिखट टाकलं चवीनुसार. हे बघा आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आणि मीठ पण टाकून घेतलं आहे मी चवीनुसार. आणि हा टाकला सांबार मसाला मस्त असा. थोडीशी धनीपूड टाकली आहे. तुमच्याकडे असेल तर टाका किंवा स्किप पण करू शकता, पण असेल तर शक्यतो टाकून घ्या, जेणेकरून मस्त अशी चव येते, सांबारची छान चव येते. तर आता सगळे मसाले छान मिक्स करून घेऊया आणि थोडंसं असं पाणी टाकलं आहे मी यामध्ये. आता या भाज्या आपल्याला छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत. तर पाणी टाकून घेतलं, थोडंसं पाणी टाकायचं. 1 वाटी 1.5 वाटी इतकं पाणी टाकून घेतले मी या मसाल्यामध्ये आणि त्याला छान झाकण ठेवून 5 मिनिट त्याला छान शिजवून घेणार आहे मी. मस्त आहा काय स्मेल येते मसाल्याची. तर मस्त असा आपल्या भाज्या छान शिजल्या गेल्यात, तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी टोचून पण दाखवते. तुमच्याकडे जर शेवग्याची शेंग असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता यामध्ये. मस्त लागते ती पण. माझ्याकडे नव्हती म्हणून मी ती टाकली नाही आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता. तर बघू शकता भाज्या मस्त अशा मऊ झाल्या आहेत. त्याला 5 मिनिट मी शिजवून घेतला आहे सगळ्या भाज्या. तर आता या वेळेला आपली जी शिजलेली डाळ आहे ती यामध्ये टाकून घ्यायची. आहा मस्त एकदम छान असं आपलं सांबार तयार होत आहे. छान सुरेख सुगंध सुटला आहे किचनमध्ये. कधी खाईन असं झालं याला, मस्त दिसते. तर यामध्ये आता पाणी घालूया, आपल्या कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घेऊया सांबारची आपल्या. तर मी इथं पाणी टाकून घेतलं आणि जे आपलं चिंचेचं कोळ आहे ते टाकून घ्यायचं यामध्ये. आता माझ्याकडे लाल चिंच होती, मी तीच टाकली. तुम्हाला हिरवी आवडत असेल तर तुम्ही हिरवी पण टाकू शकता. आणि थोडीशी चिमूटभर अशी साखर टाकली आहे. छान आंबट गोड अशी चव येते मस्त अशी सांबारला. आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली यावर. छान असं सांबार आता आपलं रेडी झालं आहे. त्याला झाकून ठेवूया आणि छान 5 मिनिट छान उकळून घेऊया मस्त असं सांबार. तर मस्त झाले सांबार, तुम्ही बघू शकता. मस्त उकळी आली आहे, बाजूने तेल पण सुटलं आहे छान असं. आहा हा मस्त गरमागरम सांबार आणि गरमागरम इडली. आहा तर चला पटकन सर्व करून घेऊया आपण. तर इकडे एका प्लेटमध्ये छान अशी इडली सर्व करून घेतली आहे मी आणि त्यावर आता मस्त असं सांबार टाकून घेऊया. आहा एकदम हॉटेलसारखंच दिसतंय ना. मस्त अशा भाज्या पण दिसून येत आहेत सगळ्या छानपैकी. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.